अरे आई, तुम्ही आज चला चला पटकन. कुणाच्या सांगण्यावरनं केलंच हे. बोल बोल बोल. कोणी पाठवलंय तुला? बोल. थांबा साहेब, सोडा त्याला. कुणाच्या सांगण्यावरून केलास? बोल, कुणाच्या सांगण्यावरून केलास? थांब. साहेब, तुम्ही थांबा, बघतो आम्ही त्याला. गाडी काढ रे, चला. शांत व्हा. ती माणसं निघून गेलेत, आता काळजी करायचं काय कारण नाही. झालं का मन शांत? हो, असं का बोलताय? असं सगळं झाल्यावर माझं मन का शांत होईल? गेल्या वेळेस भाऊरावांच्या चेहऱ्याला कोणीतरी शाई फासली होती ना, आज माझ्या मन सुखावलं असेल तुझं. असला आसुरी आनंद बाळगायचे धडे नाही गिरवले मी, आणि असला किळसवाना प्रकार कुठल्याच बाईच्या बाबतीत होऊ नये. मग ती जीवाभावाची मैत्रीण असो, नाहीतर कट्टर वैर. कुठला चाना माणूस असं काही करणार नाही, आणि त्याच्यात आनंद तर हुडकणारच नाही. आणि काय हो, जेव्हा माझ्या भाऊंच्या बाबतीत असं सगळं झालं, तेव्हा बऱ्या मूग गिळून शांत बसल्या होत्या. आता स्वतःला सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात, तर राग यायला लागलाय. बघा की, तुमचा पाहुणचार करायचा म्हणून मी किती तयारी केली होती. हे सगळं राहिलं बाजूला, तो काय प्रसंग समोर आलाय.
काय चुकीचं बाहेर आलं काय? माझं तोंड जरा फटकळ आहे हो. तुम्हाला राग आला असेल तर सॉरी बर का. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं, ते मी आई काय होतं हे? काय मिळालं हे सगळं करून? येऊन माफी मागून गेलतो ना मी. सावी नाईक एवढासा विषय होता, पण तुझ्या चुकीमुळं तो विषय आता गावभर झालाय. एवढे वर्ष मुजुमदारांनी जे साम्राज्य उभं केलं होतं त्याला फक्त तुझ्यामुळं तडा गेलाय. हो मिस्टर, हे असले घाणेरडे प्रकार करायचे विचार आमच्या मनाला पण शिवणार नाही कधी. आणि साम्राज्याच्या गोष्टी कुणाला सांगताय हो? सगळ्यांना चांगलं माहिती, तुम्ही जे साम्राज्य कमवलंय ना ते काही लय चांगुलपणानं नाही कमवलं. त्याला ड्रीम म्हणतात, विजन म्हणतात, जे तुमच्याकडे नाहीये. स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर एवढ्या शाळा, एवढे कॉलेजेस चालवतो आम्ही. कित्येक मुलांचं भविष्य सिक्युअर केलंय, त्यांच्या आयुष्याचं सोनं केलंय. आणि मला एक गोष्ट सांग, असा कुठला अहंकार आहे जो मी माफी मागून सुद्धा शांत नाही झाला? कशासाठी आणि कुणासाठी हे सगळं करायला लागलाय तुम्ही? हे सगळं आम्ही का करतो हे बघायची लई इच्छा आहे ना तुम्हाला? चला मग दाखवते. बसा काय बसा? कुठं घेऊन चाललीस मला? आमची शाळा आम्ही का चालवतो ते प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसल तुम्हाला. अशाच ठिकाणी घेऊन चालली. बसा. काही गरज नाहीये. बसा सांगतेय ना. मला पण बघायचंच आहे आता. चला या. अगं सावी तू इथं? अहो यांची गाठ घालून द्यायची होती. नमस्कार सर. नमस्कार. यांना तर ओळखतोय मीच नाही अख्खा कोल्हापूर ओळखते. नाही ते बरोबर आहे, पण हे अजून तुम्हाला ओळखत नाही ना. तीच ओळख करून द्यायला आली. हे आमचे दोंडू काका. लोक रस्त्यावर विचार न करता जे प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या टाकतात ना, त्यांना साफ करून उदरनिर्वाह करतात. आणि यांचा मुलगा आमच्या शाळेत विज्ञान, गणित, समाजशास्त्र याचे धडे गिरवतो. यांच्या डोळ्यात ना एकच स्वप्न आहे की आपला पोरगा मोठा होऊन कोणीतरी मोठा ऑफिसर व्हावा. आणि त्याच्या वाटेला ही अशी कामं येऊ नये. आणि यांच्या डोळ्यातल्या स्वप्नांसाठी आम्ही आमची शाळा चालवतो. कळलं?
येतो काका. चला. काकी, अगो बाई किती दिवसांनी आली. ये ग बाई ये, चहा टाकते. नाही नाही, तुमचं चालू द्या, मी निवांत येईल कधीतरी. अहो या, थांबलात का? या. बाकी मजेत ना? बघा, ह्या मंगलाताई आहेत. दगड फोडतात आणि त्यांना आकार देऊन उपयोगाची गोष्ट बनवतात. आणि त्यांच्या पोरीला आमच्या शाळेत तिच्या स्वप्नांना आकार द्यायला पाठवतात. कारण त्यांना पण तेच वाटतं, भविष्यात आपल्या पोरीने तिचे हात दगड फोडण्यात किंवा कुणाची धुनी भांडी करण्यात गुंतू नये, तर एखादी सर्जरी करण्यात, आपल्या देशासाठी मेडल मिळवून देशाचा तिरंगा फडकवण्यात गुंतावं. आणि हीच अशा उराची बाळगून आहेत त्या. आणि याला म्हणतात दूरदृष्टी, तुमच्या भाषेत विजन. हो, अजून अशा किती उदाहरणं सांगू तुम्हाला. रस्त्यावर काम करणारे, मोलमजुरी, शेतकरी, वीट भट्टीत काम करणारे, गटार साफ करणारे, या सगळ्यांची पोरं आमच्या लहान शाळेत शिकतात. कारण ती मुलं त्यांच्या कुटुंबाची आशा आहेत. नशिबी आलेला अंधार ज्ञानाच्या प्रकाशानं दूर करणारे दिवे आहेत. आमच्या शाळेत फक्त शिकवण्याची क्रिया नाही घडत, तर त्या मुलांच्या, त्यांच्या गरीब पालकांच्या डोळ्यातल्या स्वप्नांना तत्त्यात उतरवण्याची उमेद देतो आम्ही. कारण पुढे जाऊन हीच मुलं संपूर्ण देशाची ताकद बनतील, अभिमान बनतील. काय झालं? बघवत नाही आता? अहो, शिक्षण म्हणजे भरमसाठ पैसे घेऊन मस्तपैकी डिग्री देणं म्हणजे शिक्षण नसतं. शिक्षण म्हणजे जे मनाला बळकट करत, बुद्धीला धारधार करत, स्वतःच्या आतमधली शक्तीची जाणीव करून देऊन माणसाला माणूस बनवत, त्याला शिक्षण म्हणतात. आणि हा फरक असतो राक्षसी महत्वाकांक्षा आणि विजन मध्ये, जो तुमच्यात आणि माझ्यात आहे आणि कायम राहणार, तुमच्या इगो सारखा. अहो, तुम्ही किती पण मजल्यांची शाळा उभी करा, आमच्या 4 भिंतीच्या शाळेची सर तुमच्या शाळेला कधीच नाही येणार बघा. आता कॉल करून तुमची ती पोस्ट गाडी बोलून घ्या, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, मोलमजुरी करून आपल्या पोरांना शाळेत शिकवू पाहणाऱ्यांची अवस्था तुम्हाला नाही कळायची कधी. धैर्य, धैर्य.
छे 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 नाही 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 वाईट झालं लय लय वाईट झालं म्हणजे बघवत नाही बघवत हे न्यूजवाले मुजुमदारांची बदनामी करायला गिधाडासारखे टपून बसले वाईट झालं ताई वाईट झालं पण ताई हे बघ मला एक कळत नाही भाऊ असं काय कारस्थान करतील असं मला तरी 100% वाटत नाही मग कुणाच्या मस्तीतनं आला असेल गे धैर्य मुजुमदार होणार विलन. बापरे भारी. हा अरे पण आपल्या शाळांच्या मान्यता रद्द झाल्या तर त्याची झळ आपल्याला पण बसल की त्याचं काय जळ मुजुमदारांचं अख्खं प्रस्थ जळून खाक झालं त्यात आपण होरपळलो तरी मला फरक नाही पडत पण धैर्याला सगळ्यांच्या समोर झिरो झालेलं विलन झालेलं मला बघायचंय. एवढा तिरस्कार नाही यात चूक धैर्याचीच आहे की त्याच्याचमुळे होतं हे सगळं. तू चांगला प्लॅन केलास ना 1 नंबर गेम केलास मानलं जातं. माझा गेम अजूनपर्यंत पूर्ण नाही झालाय भास्कर. माझी हुकमी चाल खेळायची बाकी आहे. हुकमी चाल दादा कुठली हा साहेब बोला की. धैर्याचं थोबाड रंगलं पाहिजे. निळा रंग त्याच्या तोंडावर सगळ्यांच्या समोर झळकला पाहिजे. हा नाही तुम्ही काळजीच करू नका नेम चुकत नसतोय माझा तुम्ही सांगितलं तसंच होणार. ज्याच्या मर्जीनं झालं त्याला खरं तर वाघच म्हणलं पाहिजे. म्हणजे जे काय झालं ते वाईटच झालं म्हणा. धैर्य मुजुमदारच्या अंगावर असं पब्लिकली शाई टाकणं म्हणजे एकदम डेअरिंगच काम झालं की. हा परिणाम त्याला माहित असणार पण आईनं धैर्यानं असं पब्लिक मध्ये जाऊन माफीचा स्टंट करायला जायलाच नको होता. हे असं बोलायला लाज वाटते खरं तुम्हाला आणि तुम्हालाही माहिती आहे हे सगळं तुमच्याच. आज मला बोलायला लावू नका आता. आगाई ती मी शाळा मिळवण्यासाठी केलं होतं फक्त. आता काय करणार. आपण आता ज्याप्रमाणे वातावरण गरम आहे त्यावरून तर असंच वाटतं की शाळा मिळणं कठीण आहे आता. धैर्य कुठे गेला होतास. धैर्य अरे मुजुमदाराची बदनामी झाल्याबद्दल जिवारी लागला असेल त्याच्या. जे झालं ते झालं. आता हे कोणी केलं का केलं हे धैर्याला कळता कामा नये. आता जे गेलंय ते पुन्हा नव्यानं कसं उभं करता येईल याचा विचार करायला हवा. ज्या ऍडमिशन्स कॅन्सल झाल्यात
त्या नव्यानं कशा होतील याचा विचार करायला हवा. ज्या गोष्टीमुळे मुजुमदारांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली ती सगळ्यात पहिले बुजवायला हवी. हाक नको मारायला, खूप वैतागलेले दिसत आहे. काही विचारलं तर अजून भडकतील. हे आमचे धोंडू काका. लोक रस्त्यावर विचार न करता जे प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्या टाकतात ना, त्यांना साफ करून उदरनिर्वाह करतात. यांच्या डोळ्यात ना एकच स्वप्न आहे की आपला पोरगा मोठा होऊन कोणीतरी मोठा ऑफिसर व्हावा. आणि यांच्या डोळ्यातल्या स्वप्नांसाठी आम्ही आमची शाळा चालवतो. ह्या मंगलाताई आहेत, दगड फोडतात आणि त्यांना आकार देऊन उपयोगाची गोष्ट बनवतात. आणि त्यांच्या पोरीला आमच्या शाळेत तिच्या स्वप्नांना आकार द्यायला पाठवतात. रस्त्यावर काम करणारे, मोलमजुरी, शेतकरी, वीट भट्टीत काम करणारे, गटार साफ करणारे, या सगळ्यांची पोरं आमच्या लहान शाळेत शिकतात. आमच्या शाळेत फक्त शिकवण्याची क्रिया नाही घडत, तर त्या मुलांच्या, त्यांच्या गरीब पालकांच्या डोळ्यातल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची उमेद देतो आम्ही. आणि हा फरक असतो राक्षसी महत्वाकांक्षा आणि विजन मध्ये. अहो, तुम्ही किती पण मजल्यांची शाळा उभी करा, आमच्या 4 भिंतीच्या शाळेची सर तुमच्या शाळेला कधीच नाही येणार बघा.